23 जानेवारीला वसंत पंचमी आहे. हा खूप ऑस्पिशियस डे मानला जातो. कोणतीही नवीन सुरुवात करायची असेल, तर वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही नक्की करू शकता. सो मी आज तुम्हाला अशा काही रेमेडीज देणार आहे, ज्या सोप्या आहेत, परंतु अत्यंत प्रभावी आहेत. कारण मी नेहमी सांगते, की सरस्वती तुम्ही प्रसन्न करा. सरस्वती प्रसन्न असेल, तर लक्ष्मी नक्की येईल. तुम्ही तुमच्यामध्ये स्किल्स डेव्हलप करा, तुमच्यामध्ये नॉलेज डेव्हलप करा आणि ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष्मी नक्की देतील. आणि नॉलेज तुमचं कोणीही चोरू शकणार नाही. ठीक आहे. त्यामुळे हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही आयुष्यभर श्रीमंत आहात हे लक्षात ठेवा. सो सरस्वतीला प्रसन्न करणं अत्यंत गरजेचं आहे. हा व्हिडिओ आज मी अशा लोकांसाठी देते, की ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत, ज्यांना सरस्वती म्हणजे आपण एक म्हणतो, की लहान मुलांना तर सरस्वती प्रसन्न पाहिजेच आहे. त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी दशेतील मुलं, त्याचबरोबर जे नोकरीमध्ये ज्यांना त्रास आहे किंवा एक असतं ना, की नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे, पण काहीतरी नवीन शिकायचंय, कोणता तरी नवीन कोर्स करायचा तोपर्यंत प्रमोशन मिळणार नाही. सो अशाही लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांना हा नक्की पाठवा, ज्यांना याचा फायदा होईल. नक्की सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. सो थोड्या छोट्या-छोट्याशा टिप्स आहेत, नीट लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण कोणतीही मूर्ती घरात आणतो, त्यावेळेस मूर्ती ही छोटी असावी. आपल्या शास्त्रात लिहिलंय, की घरातल्या कर्त्या पुरुषाच्या अंगठ्यापेक्षा थोडीशी मोठी किंवा अंगठ्या एवढी मूर्ती असावी. खूप मोठी मूर्ती घरात नसावी. त्यामुळे जर तुम्हाला सरस्वतीची स्थापना करायची आहे किंवा सरस्वती असेल, जरी घरात फोटो असेल, मूर्ती असेल, तर ह्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे. नसेल तर तुम्ही ह्या शुभ मुहूर्तावर घरात आणू शकता. ठीक आहे. आता हे आणल्यानंतर सरस्वतीची फोटो किंवा मूर्ती ही तुम्हाला एका पिवळ्या कापडावरती ठेवायची आहे. त्याच्या खालती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे. त्याच्यावर ठेवून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. हळद-कुंकू वाहायचं आहे. त्याच्यानंतर पिवळं फूल असेल तर उत्तम आणि पिवळा नैवेद्य दाखवायचा आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर मी एक मंत्र सांगते, नीट लिहून घ्या. ओम ऐं सरस्वती नमः. हा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. असा मंत्र जाप करायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल, ती इच्छा एका पिवळ्या कागदावरती लिहायची आहे आणि त्याच्यावर थोडीशी हळद टाकून तो कागद तुम्ही सरस्वती मातेजवळ ठेवायचा आहे किंवा देवघरात तुम्ही ठेवू शकता, जोपर्यंत ती इच्छा पूर्ण होईल तोपर्यंत. ठीक आहे. आता ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर मेन जे आहे ते म्हणजे तुम्हाला थोडंसं अन्नदान करायचंय. मग त्याच्यात तुम्ही पिवळी गोष्ट दिली तर उत्तम, म्हणजे हरभऱ्याची डाळ दिली किंवा केळी दान केली तर उत्तम. त्याचबरोबर जी लहान मुलं आहेत विद्यार्थी दशेतली, त्यांना पेन, पेन्सिल, वही असं काहीतरी शालेय साहित्य तुम्ही त्या दिवशी भेट म्हणून देऊ शकतात. हे खूप शुभ फलदायी ठरतं. ठीक आहे. सो ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, नक्की करा. कोणत्याही गोष्टीची उपासना चालू करायची असेल तर संकल्प सोडून करायचा आहे. त्यामुळे ज्यांना नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा नोकरीमध्ये वरिष्ठ त्रास देत आहेत किंवा कोणत्यातरी गोष्टीला शिकून मग पुढे त्यांना प्रमोशन मिळणार आहे. नवीन कोर्स काहीतरी करायचा आहे. अशांनी ह्या दिवसापासून जसं मी म्हटले, की नवीन सुरुवात करायला उत्तमच आहे. सो तुम्ही तुमची इच्छा तर लिहाच, परंतु रवी देवतेची उपासनाही चालू करा ह्या दिवसापासून आणि जेणेकरून रविवारपासूनही चालू करू शकता किंवा ह्या दिवसापासूनही चालू करू शकता, की जेणेकरून रवीच्या उपासनेने रोज सकाळी तुम्हाला सूर्योदयाच्या वेळेस सूर्याची उपासना करायची, जेणेकरून तुम्हाला नोकरीमध्ये त्रास होणार नाही. ठीक आहे. सो ह्या छोट्या-छोट्या गोष्टी करा आणि ह्या दिवशी सगळ्यात मेन म्हणजे लक्षात ठेवा, कोणतेही अपशब्द बोलू नका. अपशब्द टाळा. कोणाशी भांडण करू नका. आपण एक म्हणतो ना, की ह्या दिवशी जर व्हायब्रेशन छान आहेत, पॉझिटिव्ह आहेत, तर स्वतःहून काही निगेटिव्हिटी आणू नका. आळस ठेवू नका. उलट नवीन गोष्ट काही चालू करायची असेल, तर उत्साहाने, उमेदाने ह्या शुभ मुहूर्तावर नक्की चालू करा. ठीक आहे. धन्यवाद. डॉक्टर श्यामल, अयादी अस्ट्रो वास्तू. ओम साईराम.